संदेश भंडारे यांचा हा विशेष कार्यक्रम आज आयोजित करताना आम्हाला थोडी अपराधाची जाणीव पण आहे, कारण खूप उशीर झाला आहे. हा कार्यक्रम कधीच व्हायला पाहिजे होता. याचं कारण असं की गेले 20-22 वर्ष संदेश मित्र आहे. सुदर्शन कलादालन सुरू झालं तेव्हापासून आमच्यासोबत काम करतो आहे. त्याच्या सर्व कामांचे आम्ही सगळेच साक्षी आहोत. तर तमाशा आणि वारी ही 2 पुस्तकं आपण सर्वांनी पाहिलेलीच आहेत आणि त्या संदर्भात संदेश आता आपल्याशी संवाद साधणार आहे. ओव्हर टू संदेश भंडारे. नमस्कार. दृश्यकला माध्यमात जाणीव समृद्ध करणे हा एक हेतू त्याच्यातला महत्त्वाचा होता. माधुरी पुरंदरे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ही सगळी जबाबदारी होती. तेव्हा व्हॉलंटिअर म्हणून खूप काळ काम केलं होतं. आणि तुम्ही असं काही म्हणायची आवश्यकता नाही. माझं प्रदर्शनं, पुस्तक प्रकाशनं सुदर्शन आर्ट गॅलरीमध्ये झालेली आहेत आणि खूप झालेलं आहे खरं माझं. पण हा संवाद एक वेगळा कार्यक्रम आहे हे नक्की. हा संवाद जरी पूर्वी पुस्तक आपण प्रकाशन केलेलं असलं, तमाशाचं आणि वारीचं पुस्तक माझं असलं, तरी त्यानंतर आज 20 वर्षांनी आपण त्याकडे कसं पाहतो हे थोडंसं त्यात इंट्रोडक्शन म्हणून घेतो मी. आणि आज त्याची महत्त्वाची जास्त गरज सांगण्याची आहे असं वाटलं म्हणून परत एकदा त्याचा आपण राज्यभर दौरा करून केलं. तुम्हाला ते माहिती आहे. त्या अर्थानं तुम्ही म्हणत असाल की 25-27 कार्यक्रम महाराष्ट्रावर झाले, पुण्यात झाला नाही म्हणून असेल असं. पण पुण्यात कार्यक्रम आपलीच माणसं सगळी खूप वेळा केलेला आहे. थँक्यू सुदर्शन कलादालन आणि ज्योत्स्ना पुढे सभागृह. माझी दोन्ही पुस्तकं तमाशा आणि वारी हे काम होतं. त्याच्या आधी खरं म्हणजे मी कुस्तीचा आघाडा होता, देवळी कोनाडा विषय केला होता. त्याच्या आधी बहुरूपी केलं होतं. भटक्या समूहातले काही फोटो काढले होते. असं करत 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 तमाशामध्ये ज्या प्रमाणचे बहुजन आणि सर्वांची अभिव्यक्ती जी होती ते खरं म्हणजे मला खूप महत्त्वाचं वाटलं. आणि त्यानंतर मी त्याचे फोटो काढले, मग वारीचे काढले, मग अशा अनेक गोष्टींचे ज्या लोकपरंपरा आहेत त्यातले काढले. मग त्यातले ह्या 2 गोष्टी लोकांना मात्र जास्त भावल्या त्या काळात. आणि त्यामुळे त्या कार्यक्रमानिमित्ताने आपण हे स्लाईड शो आणि सर्व करत आहोत. तर तमाशा हा महाराष्ट्रातील महत्त्वाची परंपरा आहे असं आपल्या सर्वांना वाटतं आणि अभिमानास्पद परंपरा आहे असं वाटतं. पण आपल्यासमोर ज्याप्रमाणे तमाशा जो येतो लावणीच्या माध्यमातून असा, त्याचा विचार करता आपल्याला असं वाटतं की अरे हा काय आपला अभिमानास्पद प्रकार असू शकतो का, असा एक मनात प्रश्न येतो बऱ्याच लोकांच्या. आणि ते एक अश्लील नृत्याचा कार्यक्रम फक्त आहे किंवा शृंगाराचा धिंगाणा म्हणून अशा अर्थाने समोर आपल्या येतं लावणीच्या कार्यक्रमातून असेल किंवा काही पण. तर काही प्रमाणात त्याच्यात ऱ्हास प्रक्रिया झालेली आहे, हे आपण काही विसरून चालणार नाही. पण मी कलाकार म्हणून किंवा आपण काही गोष्टी त्या समाज पाहत असतो. नेहमी समाजामध्ये काही चांगल्या गोष्टी घडत असतात आणि त्या चांगल्या गोष्टी त्याचं जी मूळ स्पिरिट जे तमाशाचं आहे ते जे आहे ते अजून त्याचे बरेच अंश शिल्लक आहेत. म्हणजे सामाजिक भाष्य करणे तमाशातलं हे जे महत्त्वाचं अंग आहे. 5 वर्षाच्या माणसापासून 80 वर्षाच्या माणसाला तो मनोरंजन करतो पासून अशा अनेक गोष्टी आणि त्याच्याबरोबर प्रबोधनाचं एक काम करतो. आणि नुसतं कला जेव्हा असते तेव्हा असं म्हटलं जातं की ते फक्त कला म्हणून समोर जातं. जेव्हा जनतेसमोर ती जास्त लोकांना अपील जेव्हा होते तेव्हा त्याच्यात त्या काळातल्या संदर्भ त्यात आलेले असतात. ते कळत आलेले असतात, नकळत पण आलेले असतात. आणि नकळत आणि कळत याचं प्रमाण कमी जास्त असतं. प्रेक्षकांचं ज्याप्रमाणे रिस्पॉन्स असतो त्याप्रमाणे त्याचं असतं. तुम्ही बघा आता गेल्या काही दिवसापूर्वी मुंबईमध्ये कुणाल कामराचं एक मोठी क्लिप व्हायरल झाली होती आणि त्याचं स्टँडअप कॉमेडी आहे. खरं म्हणजे त्यांनी जे काही गाण्यांमध्ये, आधुनिक गाण्यांमध्ये जी शब्दरचना केली ती काय असेल. आणि आपण तमाशामध्ये अनेक कला प्रकारांमध्ये हे पाहायला मिळते. ते काय नवीन याच्यातला भाग नाही. फक्त त्यांनी ह्या काळासंदर्भात ते भाष्य केलं. त्या काळाचं त्यांनी वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला. हे कलाकार नेहमी करत असतो. जो दृश्य माध्यमातला कलाकार करतो, सादर करणारे लोक करतात, जे थेट लोकांसंबंधित असतात ते लोकांना थेट आपल्याला सामोरे जात असतात आणि ही त्यांची खरं ताकद असते. आणि ते कुणाला सगळ्यांना शिंगावर घेतात. तसे तमाशातले कलावंतसुद्धा ते बोलत असतात. आणि वारी हा विषय बऱ्याच लोकांना वाटतं की तमाशा आणि वारीचं मी एकत्र कार्यक्रम का करतो. तर अगदी थोडक्यात सांगतो की तमाशा आणि वारीचा तो आश्रयदाता एकच आहे, जो ग्रामीण भागातला माणूस आहे, जो आषाढीच्या वेळेस वारीमध्ये सहभागी येतो आणि जेव्हा गाव जत्रा असते गावातली ग्रामदैवताची तेव्हा त्याचा कॉन्ट्रीब्युशन काढून कुस्तीपासून ते तमाशापर्यंत सहभागी असतो. आणि आपल्या सगळ्या समाज जीवनामध्ये कैलासवर वगैरे जाणं काही लोकांनी
करता शिल्लक ठेवलेलं आहे. पण बऱ्याच लोकांना संसाराबरोबर सर्व काम करायचं असतं, त्यामुळे त्या दोन्ही गोष्टी त्याच्यात आहेत. 2 वेळा माणूस तमाशाला हास्य फुलतंय, चुकीच्या वेळेला आणि तमाशा पाहताना. अगदी 3 दिवसापूर्वीचा फोटो आहे. महिला बघतात का वगैरे असं वाटतं, कारण ज्या प्रकारे तमाशाचं प्रोजेक्शन आपल्यासमोर येतं महिला बघत नाहीत. जुन्नर तालुक्यातलं शिरोळ नावाचं गाव आहे आणि मोठं अगदी त्या ऑडियन्समध्ये पुरुषांनी एवढीच महिलांची संख्या आहे. गणाने तमाशाची सुरुवात होते. गण हा जो आहे हा गण म्हणजे गणपती नाही, गणराज्याच्या संकल्पनेतलं गण अशा अर्थाने. आणि त्या गणाला वंदन करून त्या महिला तो तिकडे गण हे गृहीत धरून साडीनी पदराने करतात. आणि हा सोंगाड्या जो आहे महत्त्वाचं पात्र, तो सुद्धाचं इमिटेशन करून लोकांना हसवायचा प्रयत्न करतो. सोंगाड्याचा रोल तमाशात कसा महत्त्वाचा तो सांगायची गरज नाही, हा ते सर्वांना माहिती आहे. तो पुणे, सातारा, कोल्हापूर आणि नगरच्या काही भागामध्ये ह्या चैत्र महिन्यामध्ये असं एकही गाव नसतं की जिकडे ग्रामदैवतेची जत्रा नसते. त्या ठिकाणी तमाशा आणि कुस्तीचा आखाडा हा एक महत्त्वाचा दिवसभराचा इव्हेंट असतो. आणि जवळजवळ वर्गणीतली निम्मी रक्कम तमाशावर खर्च केलीत, निम्मी रक्कम कुस्तीवर आखाड्यावर खर्च होते. आणि मग बैलगाड्याच्या शर्यती असतील, अनेक पटाचे कार्यक्रम असतील. त्या अर्थाने मग हा एक गणपत टोपणे नावाचा सांगलीतला माणूस जो आहे तो ह्याच्याकडे अशा अर्थाने तमाशात पुण्यात काय स्थान आहे ते सांगतो आहे आपल्याला. एका बाजूला रात्री छबिना म्हणजे जी ग्रामदैवताची पालखी निघाली आणि दुसऱ्या बाजूला तमाशाच्या फडासमोर प्रेक्षक तमाशाची वाट कधी 11-12 वाजता सुरू होईलची वाट बघतायत. मग अशी तुम्ही फोटो पाहिलात महिलांचा ऑडियन्सचा, हा अख्खं कुटुंब तमाशा बघायला येऊन बसलेला आहे. तमाशा म्हटलं की आपल्याला जसं लावणी म्हणजे तमाशा असं बऱ्याच लोकांना गेल्या काही वर्षात वाटतं, तसं महाराष्ट्रातल्या तमाशाची परंपरेची एक विविधता जी आहे, कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, या सगळ्या ठिकाणी वेगळ्या प्रकारे तमाशाकडं पाहिलं जातं. त्यांच्या जीवनात वेगळ्या प्रकारे तमाशा आहे. काळानुसार त्यांचे काही बदल आहेत. हा कनातीतला तमाशा म्हणून, कनात शब्द आपल्याला माहिती आहे फारसी शब्द आहे, म्हणजे त्याच्या बाजूला जे हे बांधलेलं आहे कापड म्हणजे कनात आहे आणि त्या कनातेच्या आत सगळं तमाशाचा कार्यक्रम होतो. आळंदी गाव असेल, पैठण असेल, पंढरपूर असेल, तिकडे जत्रेच्या काळात 7-8 तमाशे तिथे असतात. वेगळ्या प्रकारचे पडदे वापरले जातात. हे पडद्यांचं म्हणजे आधुनिक मराठी थिएटरचा प्रभावसुद्धा त्यावर आहे, हे त्याचं निदर्शक आपण समजू शकतो. हे वाक्य तो कलाकार अगदी मनापासून बोलला आहे. त्याचा संदर्भ असा येतो की त्यातल्या महिलांकडे ज्या दृष्टीने पाहिलं जातं, पैशाने त्यांना विकत घेता येतं, त्याला काउंटर म्हणून हे वाक्य आहे की आम्ही संगीतबारी नाही आहे तमाशा, जो फडा तमाशा आहे. अगदी कुस्तीचा आखाडा आणि तमाशा होतोच का आणि लोक का बोलवतात याचं जर आपण थोडंसं 2-4 वाक्यात सांगायचा प्रयत्न करतो. ग्रामीण भागामध्ये अनेक गावांमध्ये असे दगडाला शेंदूर फासलेल्या अनेक गोष्टी आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये कधीकधी अजून त्यात कलाकारांनी चांगलं काम केलं असतं. उंच दगड असतात, त्याच्यामध्ये कोणतरी योद्धा आहे, तो तलवार घेऊन युद्धावर निघाला आहे. त्याला मराठी विरगळ आणि इंग्रजीमध्ये हिरो स्टोन म्हणतात. तर हिरो स्टोन ही संकल्पना जगभर सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे त्या गावामध्ये, त्या परिसरामध्ये हिरोसारखं काम ज्या लोकांनी केलं त्यांच्या स्मृतीकरता तो दगड लावलेला असतो आणि त्याला शेंदूर फासलेला असतो, त्याचं चित्रात स्वरूप असतं आणि त्याची एक वार्षिक उत्सव केला जातो. आणि त्या ठिकाणी शौर्यगीतं म्हणजे पवाडे, शूरगीतं गाण्याची परंपरा होती. आणि तिथेच हळूहळू तमाशातला पवाडा असेल, शूरगीतं असतील आणि त्याच्याच कधीकधी काही ठिकाणी ग्रामदैवतं झाली. त्या ग्रामदैवतांच्या मग वार्षिक पूजा व्हायला लागली. दिवाळी असो नाही तर होळी असो, याच्या तो दिवस महत्त्वाचा असतो. कुठल्याही गावातले ग्रामीण लोक सोडून गेलेत तर ते त्या वर्षी मात्र आपल्या गावाला आवर्जून हजर राहतात. अशा परंपरेतनं ते मग त्या ठिकाणी शाहिरांची हजेरी असते, शूरगीतं गाणाऱ्यांची, आणि त्याचं तमाशाचं एक आधुनिक स्वरूप तिथे आहे. त्यामुळे तमाशाला बोलवणे आपल्या गावात हे एक रिच्युअलचा भाग झाला आहे आणि त्या तमाशांना पण त्यामुळे मोठा आधार आहे तमाशा परंपरेला. जगात आज जिवंत कला थिएटर आर्ट समजली जाते आणि त्याचं अनेक वैशिष्ट्ये आहेत. पण मी याच्याकडे असं पाहतो की एकच प्रसंग चालू आहे, जो काळूबाळूचा एक इमिटेशन करण्याचा प्रकार आहे. तो पोलीस तिथे आहे, तर तो आहे. आणि ह्याच्यामध्ये एक ढोबळमानाने असं दिसतं की तमाशाचं आणि कलावंतांचं आणि प्रेक्षकांचं नातं किती जवळचं आहे हे दिसतं आपल्याला. स्टेजमध्ये ते इतके जवळून बघतायत. अजून एक महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये आहे, त्यामध्ये असं आहे की एकाच प्रसंगाला
ऑडियन्स जो आहे तो त्याला ज्याप्रमाणे त्या प्रसंगाचं आकलन होतं त्याप्रमाणे त्याच्या चेहऱ्यावरती हावभाव येतात. म्हणजे 2-3 भाव तर आपल्याला दिसतात आणि त्या 2-3 भावाचा अर्थच हा आहे की त्या प्रसंगाला तो ऑडियन्स त्याच्या समज असण्याप्रमाणे सामोरं जातो आणि मग त्याच्यातनं कमी जास्त प्रकारे त्याचे हावभाव होतात. आणि हे स्वतः आकलन आपल्याला अनेक वेळा दृश्य माध्यमात सुद्धा सांगितलं की बऱ्याचशा गोष्टी प्रेक्षकांना उलगडायला स्वतःला संधी द्यायची असते, अशी कलाकृती पण असावी लागते. तसं आहे, हे उलगडण्याची संधी प्रेक्षकांना मिळते आणि त्याचा एक आनंद मिळतो की आपल्याला उलगडलं. त्याचं हे फोटो म्हणून मी नेहमी सांगतो. ऑडियन्स बदलत चालला आहे. हजेरीचे प्रेक्षक आणि रात्रीचे तमाशाचे प्रेक्षक वेगळे आहेत. अगदी आजकाल तर ऑर्केस्ट्राचं तमाशाचं स्वरूप झालेलं आहे वगैरे. पण ह्या सगळ्याची जबाबदारी ऑडियन्सवर आहे. पण कलाकार त्या करत असताना आपलं पण काही अजेंडे पुढे नेत असतो. तमाशामध्ये कलाकार जे काम करायला आलेले आहेत ते कुठल्या समाजातले आहेत? कोल्हाटी, मांग, पूर्वाश्रमीचे सर्व अस्पृश्य समाजातले. आता ही जी आहे ही कोल्हाटीतल्या 7-8-10 जातींपैकी एक भातू कोल्हाटी आहे, डोंबारी कोल्हाटी आणि अजून एक लातूर वगैरे भागामध्ये वेगळी कोल्हाटी जमात आहे. त्याच्यामध्ये त्या स्त्रियांना लग्नाच्या वरातीमध्ये नाचायचं काम मिळतं आणि गायचं आता गातात. पण त्यांच्या दृष्टीने ते काय रोजची रोटीचं काम असतं आणि त्याशिवाय त्यांचा जो आवाज आहे त्याची खरी किंमत त्यांना तमाशात गायला मिळते आणि तिथे त्यांना आत्मसन्मान पण मिळतो कलाकार म्हणून. मग गोंधळी समाज आहे तर त्यातला जो माणूस आहे तो त्याचं विधिनाट्य म्हणून म्हटलं जातं. ते धार्मिक विधीचं नाट्य करण्यात त्याचं काम आहे. त्याचं नाट्य आहे पण ते धार्मिक आहे. मग त्याला पैसे मिळतात काय? ते पैसे तो जो नाट्य करणारा माणूस आहे घरात करता ज्या घरात चालतं तो त्याला दान देतो. मात्र तो तमाशा येतो तेव्हा त्याला तिकीट काढून लोक बघायला जातात. कलाकार म्हणून त्याला सन्मान मिळतो आणि हा आत्मसन्मानाचा पण काही लोकांचा प्रवास आहे असं मी नेहमी त्यात सांगायचं प्रयत्न. मी हा हलगीवाला हा जो आहे माऊली साळुंखे नावाचा माणूस आहे. 8-5 महिनाभरापूर्वी याचा मला भाऊ भेटला. तो कोविडच्या काळात दुर्दैवाने त्याचा अंत झाला. त्याला नोकरी मिळायची संधी जेव्हा होती बँकेमध्ये, तो मातंग समाजाचा असल्यामुळे रिझर्वेशन कोट्यामध्ये, तर तेव्हा त्याला वाटलं की तमाशा आपला महत्त्वाचा आहे. हे आपली कला जी आहे ती फार महत्त्वाची आणि ती लोकांसमोर आपण घेऊन चाललो आहे. प्रेक्षकांच्या दाद त्याला आवडली. अशा प्रकारे आयुष्य झोकून देणारी माणसं तमाशात काम करताना दिसतात. त्याला मरता त्याला राज्य शासनाला पुरावे पण देता आले नाहीत की पेन्शन योजना असते तमाशा कलावंतांकरता 5,000 रुपये आता मिळतात. मला संपर्क केला की माझ्या भावाचा हा फोटो तुमच्या पुस्तकात आहे म्हणून मला संपर्क केला. त्यांनी जेव्हा संपर्क केला माझ्या पुस्तक पण नव्हतं, आवृत्ती संपली होती. मी त्याला द्यायला गेलो तेव्हा तोपर्यंत गेलेला होता. म्हणायचा मुद्दा असा की अशा अनेक संधी बिना राहिलेली अनेक लोक इथं आहेत आणि आपलं क्षमतेने काम करताना दिसतात. आणि करतात तर काय करतात, त्यांच्या हाताची काय अवस्था होते. एखाद्या मोठ्या क्लासिकल प्रकारामधल्या वाद्य वाजवणाऱ्या माणसांना वेगळ्या प्रकारचे हाताला बोटाला लावायची संधी असते. पण हलगी वाजवणार असेल किंवा ढोलकी वाजवणार असेल त्याच्या हाताच्या काळजी घेणारा तो स्वतःच रात्री जेवणातला भात बाजूला काढतो, त्याचं कापडावर लावतो का तो भात ओला, त्याचं पट्टी तयार करतो, पट्टी करून मग ते हाताला लावतो आणि मग त्याचा ढोलकी वाजवायला उपयोग करतो. आणि स्टोरी त्याच्या मागची थोडी सांगायचा प्रयत्न करतोय. प्रत्येक वेळेस फोटो समजून सांगायचा असतो का नसतो या डायलॉगात माझं निम्म आयुष्य गेलं. पण मी आता माझ्या स्वभावात बदल केलेला आहे. आम्ही पाहून शिकतो. लोकपरंपरेमध्येच असं आहे. त्यामुळे ही जी लहान मुलगी आहे ती तिची आई किंवा तिची मावशी जी आहे तिचं नृत्य पाहते असा एक मला छान फोटो मिळाला त्यावेळेस. तेव्हा मी त्यानंतर मग आई आणि मुलगांचं नातं असणारे काही 4-5 फोटो दाखवतो. त्यानंतर काही तमाशा फडांमध्ये खूप चांगल्या प्रकारे असतात. त्या तमाशा फडातल्या माणसाला कलाकाराला माहिती असतं की आपल्या आयुष्यात आपलं जे झालं आपल्या मुलांच्या आयुष्यात चांगलं घडलं पाहिजे. मग ते शिकवायची संधी त्यांना उपलब्ध करून देतात आणि करतात. तसं ही मुलगी आहे, ही रघुवीर खेडकरची कलाकार जो मोठा सोंगाड आहे त्याची मुलगी आहे आणि ती आता इंजिनियर वगैरे झाली. त्यांची प्रवासी सायकल विचित्र असते. रात्री तमाशा, सकाळची हजेरी, मग दुसऱ्या गावाला पोचायला 12-1-2 वाजतात. ते उन्हाचं आहे, ट्रकचं सगळं वाहतूक आणि त्यांचा दिवस उशिरा सुरू होणं, रात्रीचं तमाशानंतर दुपारची विश्रांती, मेकअप रूम आहे ही. आणि अशा प्रकारे एक जत्रेमध्ये 4-5 तंबू लागलेले आहेत आणि तिथे सगळ्यांचे तमाशा जोरदार झालेले आहेत. गण गवळण, रंगबाजी, फार्स आणि वगनाट्य असं आहे. तर वगनाट्यांचे काही मी चित्र तुम्हाला दाखवतो विषयांचे.
अगदी थेट विषयाला भिडतात लोक. खैरलांची हत्याकांड झालं त्या काळचं पण एक वगनाट्य होतं. हे 7-12 कोरा म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जबाजारी होतात त्याचा कोरा कारवा सरकारने म्हणून काढलेलं वगनाट्य आहे. अगदी तुम्हाला एक मजा सांगतो. गेल्या 5-6 महिन्यापूर्वी एक हसन पाटेवाडीकर नावाचा माणूस आहे, त्यांनी असं एक वगनाट्य महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडनं नाटक आपल्याला सेन्सॉर तर करायला लागतं, तर त्यांनी करून घेतलं. तर नाव इतकं छान आहे की महागं लागली ईडी म्हणून मारली उडी. तर असे पण अजूनही असे माणसं अशा प्रकारचं लिहितात, त्यांचे काही प्रयोग होतात. झाडाखाल तमाशा हा ज्या गावाची क्षमता लहान तमाशा बोलवण्याची, म्हणजे लहान म्हणजे त्याचं मानधन कमी असेल, 40,000 रुपये, 50,000 रुपये, 30,000 रुपये, त्यांच्याकरता हा 20-25 लोकांचा तमाशा आहे. सातारा, सांगली, कराड आणि काही पुणे जिल्ह्याच्या भागांमध्ये असे लहान तमाशे होतात. इथं मग त्याप्रमाणे स्टेज वगैरे काय नसतं. गावातला चौथरा असतो, त्याच्यावरती चालू होतं. प्रेक्षक मुलं सुरुवातीला बसतात, लहानसा ट्रक आहे, त्यात प्रवास करतायत. मेकअप रूम उघड्यावरच आहेत, पुढच्या बाजूला स्टेज आहे, मागे कपडे बदलायची जागा आहे. अशा प्रकारे त्यांची कार्यालय आहेत. एवढा लहानसा ऑडियन्स आहे. मग अशी मी सांगितलं त्याप्रमाणे की अशा टाईपच्या विरगळच्या दगडांच्या बाजूला चौथऱ्यावर हा तमाशा चालू आहे. भये बोरगाव नावाचं सांगलीतलं एक गाव आहे, त्याचा फोटो आहे. भटक्या समूहातली माणसं तमाशामध्ये येतात. तुम्ही ओळखला असेल, कुंदळी समाजाचा माणूस आहे, त्याचं स्वतःचं वाद्य घेऊन आलेलं आहे. बघा, तमाशामध्ये आपल्याला पूर्वी लोकांनी सांगितलं की आमच्या काळी असा तमाशा व्हायचा ज्याच्यामध्ये काहीच नसायचं, म्हणजे स्टेज नाही, कपडे फार मोठ्या प्रमाणात नाहीत, पडदा नाही, काय नाही. एका सत्तरीच्यावर तमाशा चालू आहे आणि संवाद आणि अभिनयाच्या क्षमतेवर, आवाजाच्या याच्यावर लोकांना ते गुंगून ठेवतात. अशा प्रकारे एक 8-10 तास तमाशा चालू आहे. साताऱ्यातलं रहिमतपूर नावाचं गाव आहे बघ, कोकणात तमाशा. आता बघा, ह्या काळामध्ये आपल्याला बातम्या आल्या होत्या की पालखी नाचवली जाते कोकणामध्ये. पालखी नाचवली जाते, हे ग्रामदैवताची पालखी जी आहे, देव जो एका विशिष्ट ठिकाणी मंदिरात आहे, तो तेली, तांबोळी, वेगवेगळ्या बहुजन समाजातली जी माणसं आहेत त्यांच्या वस्तीला एक दिवस ती देव येतो आणि त्यामुळे सगळं वातावरण बदलतं. म्हणून हे नाचवतात. गुहागरमधल्या एका तेली कुटुंबियाच्या घरामध्ये जेव्हा पालखी आली तेव्हा त्यांनी त्या घरामध्ये ओसरीमध्ये तमाशा सादर करतात आणि त्याच्याकडे परंपरा आहे की मग घरातले कुटुंबात सगळे माणस येतात, सगळे तमाशा करतात सादर. तरी आपल्याला असा सगळ्या समाजाला मंदिरात जायची परवानगी अनेक वर्ष नव्हती. काही वर्षापूर्वी कायद्याने त्याची बंदी उठली गेली. प्रत्यक्ष अजूनही आपल्या अशा घटना अनेक ऐकायला मिळतात की मंदिरात गेला म्हणून कोणाला मारहाण केली, काय काय केली. मग त्यातलेच काही पारंपरिक लोककला प्रकार पण त्यात येतात. महाराष्ट्रातला हा सोंगाड्या तमाशा जो आहे, उत्तर महाराष्ट्रातला जो ट्रायबल बेल्ट आहे तिथे तमाशा होतो आणि त्यांना तमाशातला सोंगाड्या फार आवडला आणि म्हणून त्यांनी सोंगाड्या तमाशा म्हणून वेगळं केलं. आणि तो सोंगाड्या रात्री 12 वाजता सुरू होतो, 2-2:30 वाजता येतो आणि सकाळपर्यंत सोंगाड्या काम करतो. आणि सोंगाड्या तमाशा त्यात सगळी गीतं वगैरे असतात, बाकी सगळा फॉर्म फुल सिरीज. अगदी त्याची एंट्री व्हायची वाट पाहतात लोक. प्रेक्षकांमध्ये जेव्हा तो येतो तेव्हा अगदी धमाल उडून देतो. याचं कारण मी हा 2016-17 साली तमाशा पाहिला आणि बरोबर तुम्हाला माहिती आहे 8 नोव्हेंबरला एक मोठी घटना देशात घडली होती. ती म्हणजे काय होती की नोटबंदी आली होती आणि नोटबंदीचे वेगळे इम्पॅक्ट पाहिलेत. हा जो माणूस आहे तो मग ती त्याच्या हातात 2000ची नोट आली आणि ती 2000ची नोट बाजारात घेऊन फिरला आणि त्याला सुट्टे मिळाले नाही म्हणून काय त्रास झाला असं त्यांनी तिथे फार्स तयार केला होता. फक्त झालं काय की त्यावेळेस मी लांब प्रेक्षकात होतो आणि मला ते ऐकायला मिळालं. ते नोट असतानाचा फोटो मला काढता आला नाही. पुढे तो माणूस सापडला, यांचे तमाशे सापडत नाहीत. ते तखतरावचा तमाशा तखतरावचा म्हणजे बैलगाडीवरती तमाशा होतो. मराठवाड्यामधल्या अनेक गावांमध्ये ही परंपरा आहे. अगदी त्याचं महत्त्व म्हणजे गावातले अनेक तरुण त्या जेव्हा मिरवणूक निघते तमाशाची तेव्हा पैलवान लोक मलखांबाचं करतात. अशा प्रकारे बैलगाडीवर निघतो तमाशा. आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातली अनसर्टनिटी जी आहे ती लोकांच्या मनामध्ये आहे. म्हणजे कुणाला गावात पीक यावं, यावेळेस पाऊस चांगला पडावा म्हणून नवस बोलला जातो आणि मग त्याच्याकरता जर तसं घडलं, पीक चांगलं आलं तर मग तमाशा घालतात आणि मग तो तमाशा होतो. तो काही त्यातले शाहीर असतात ते असेच असतात, फक्त
फक्त बैलगाडीचा खर्च तो शेतकरी करत असतो. पण अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की अनेक कारणापैकी हे पण एक कारण सगळ्यांना महत्त्वाचं वाटतं आपल्या भारतीय समाजातल्या स्त्रियांच्या दृष्टिकोनाबद्दल भाष्य करणारं, की हा जो माणूस आहे ह्याला माहिती आहे की आपल्या बहिणीला जर मुलगा झाला नाही तर तिचा नवरा तिला सोडून देईल, आणि तसं होऊ नये म्हणून तिला मुलगा व्हा म्हणून तमाशा मी घालेन म्हणतो. खडी गंमत तमाशा विदर्भामधला हा आपल्याला माहिती आहे की इकडे बरेच लोक कानावर आपले शब्द उच्चारतात की कलगीतुऱ्याचे तमाशे आम्ही पूर्वी पाहिलेले आहेत. कलगीतुऱ्याची शाहिरी परंपरा आपल्याकडे गावागावात अजूनही ऐकायला मिळते, म्हणजे कानावर पडते पण प्रत्यक्ष कोणी शाहिरी करणारे नाहीत. तर विदर्भामध्ये तमाशामध्ये कलगीतुऱ्याची परंपरा मोठ्या प्रमाणात मला तेव्हा पाहायला मिळाली होती, अजूनही आहे. त्याच्यामध्ये बदल होत चाललेले आहेत. पुरुषच नेहमीप्रमाणे स्त्रियांचा रोल करतायत. हे मात्र अजूनही मला दिसतंय की बघा आता टी व्ही 20 वर्षापूर्वी टी व्हीचा ऑडियन्स मोठ्या प्रमाणात होता. आता नुकताच एक सर्वे आला आहे, टी व्हीचा ऑडियन्स कमी झाला. टी व्हीचा म्हणजे टी व्ही चॅनलचा, पण टी व्हीवर दिसणाऱ्या गोष्टींचा ऑडियन्स आहे तो यूट्यूबच्या माध्यमातून आहे. ऑडियन्स बदलत जातो, पण प्रेक्षक आज मी अजूनही तमाशाच्या गावांना फिरतो, त्यांना त्यांच्या गावात जिवंत कला बघायला मिळते म्हणून लोक येतात. हे मात्र तेवढंच टिकत आहे. कमी जास्त प्रमाणात त्याच्या दर्जाची चर्चा होऊ शकते, पण ऑडियन्स आहे तिथे. हे एक आहे की कलगीतुरा, सुभान, निळनिशाण. निळनिशाण म्हणजे कलगीतुराच्या शाहिरीमध्ये आपल्याला माहिती आहे की पौराणिक विषय तमाशामध्ये येतात, आणि कलगीतुरा शाहिरी म्हणजे एक कलगीत शाहीर असतो जो प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर तुऱ्याचं शाहीर देतो, आणि त्या उत्तरामधनं प्रेक्षकांचं मनोरंजन होतं. आणि त्या प्रकारचं मनोरंजन झालं की त्यांना बरं वाटतं, अरे किती छान आध्यात्मिक उत्तर दिलं आणि हुशार कलाकार आहे हा वगैरे. 56 नंतर जेव्हा आंबेडकरांनी धर्म बदलला तेव्हा त्यांना असं वाटलं की अरे आपण हे पुराणातले विषय काही देण्यात पॉईंट नाही आहे, आणि आता नवीन विषय आपण दिले पाहिजे. त्यांना प्रश्न पडलेला होताच, जो आंबेडकरांच्या लिखाणात आला होता, की राम जो आहे तो काही आदर्श पुरुष नाही आहे. कारण जर आदर्श असता, सच्शील असता, तर त्याने आपल्या पत्नीला 3 वेळा सोडून दिलं नसतं, जी प्रेग्नंट असताना त्याला अग्निपरीक्षा करायला लावली नसती असं. तर ते प्रश्न ते त्यांच्या चर्चेत मांडतात. निळं निशाण का, तर हे जे आहे कलगीतुऱ्याचं निशाण जे आहे ते हिरवं आणि भगवं निशाण असतं, आणि आमचं निळं निशाण म्हणून ते निळं निशाण असं करतात शाहिरी. मग निळ्या शाहिरी अजूनही तिकडे विदर्भात फेमस आहे. विदर्भातल्या तमाशामध्ये बघा हे गरिबा शाहीर म्हणून आहे. त्याच्या गावात मी जेव्हा गेलो तेव्हा मला दिसलं की ते एक स्टेज बांधलेलं आहे, आणि त्याला असं वाटतं की आपल्याला मातीच्या स्टेजवरती कायम आयुष्यभर तमाशा करायला लागला, आपल्या कलेला प्रतिष्ठा मिळायला पाहिजे. मग त्याच्या गावात म्हणलं माझ्या गावात जेव्हा तमाशा येईल तेव्हा स्टेजवर तमाशा होईल, म्हणून त्यांनी त्याच्या मित्र शाहिराकडनं हाताने ते तमाशाचं स्टेज वगैरे बांधलं. त्या स्टेजचं बांधकामाचं उद्घाटन करायला मंत्री वगैरे सगळे हजर होते. कृषी मंत्री महाराष्ट्र राज्याचे तेव्हा हजर होते. बघा, शृंगार तमाशातला महत्त्वाचा भाग आहेच, नो डाऊट, त्याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही, आयुष्याचा भाग. आता हे तमाशा चालू आहे, मी याच्यासमोर कॅमेऱ्याने फोटो काढले, पण इथे बघा तुम्ही 4 माणसं आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाची. हा एक आहे, हा एक आहे, हा एक आहे, आणि हा एक आहे. त्यांच्या वयामध्ये जेवढा फरक आहे, त्यांच्या आयुष्याच्या अनुभवात जो फरक आहे तो त्यांच्या डोळ्यात दिसतो आपल्याला. मी जेव्हा तमाशाचं विदर्भात 2 साली कव्हर केलं होतं तेव्हा त्या तमाशात आमच्या महिला मुळीच असणार नाही असं तेव्हा सगळे शाहीर म्हणायचे. आणि 18-19 साली पुन्हा एकदा फिरलो तेव्हा तिथे 5 महिला तमाशा शाहीर म्हणून निर्माण झातात. आणि शाहीर म्हणजे तमाशात शाहिरी स्त्री शाहीर असते जी महत्त्वाची असते. आता कलगीतुरा म्हणजे आपल्याला माहिती आहे की शंकर आणि पार्वती, स्त्री आणि पुरुष हा झगडा आहे त्याच्यामध्ये खरा म्हणजे. आणि आता ही स्त्री शाहीर स्त्रीची बाजू मांडणार, कसं काय होणार, कारण यापूर्वी पुरुषच स्त्रीची बाजू मांडायत आपल्या झगड्याच्या अंतर्गत. तर मी पहिल्याच दिवशी जेव्हा त्या कार्यक्रमाला गेलो तेव्हा त्याचा एका झटक्यात उलगडा आला. कारण काय तमाशा सुरू झाला सकाळी 11 वाजता, 12-12:30 त्या हिचा जो स्पर्धक शाहीर होता दुसऱ्या ह्याचा शाहिरी परंपरेतला, त्यांनी सांगितलं की तू किती शिकलीस, तू किती मोठी झालीस आणि काही पैसे कमवले तरी तुझा पुरुषाशिवाय तुझा अपूर्ण आहेस. तर प्रश्न एकदम बरोबर आहे असं कोणाला वाटेल, प्रेक्षकांना समोर 3-4 हजार ऑडियन्स आहे, पण ही बाई तरुण 22-24 वर्षाची हुशार 12वी वगैरे झालेली ग्रॅज्युएटची शिकणारी, तिने सगळ्याचे रेफरन्स देऊन त्याला डिस्कार्ड करून तिच्या गाण्यामध्ये तिला एवढंच सांगितलं की तू असं काही म्हण, तुझा दृष्टिकोन बदलेल तेव्हा बदलेल, पण आज मी आधुनिक विज्ञान जगातली स्त्री आहे आणि मला स्वतःच्या पोटामध्ये बाळ निर्माण करायला पण पुरुषाची गरज नाही, विज्ञानाने मला ती संधी दिलेली आहे. तर अशा प्रकारे शाहिराकडनं अशा प्रकारे प्रेक्षकांपर्यंत, आणि जो प्रेक्षक मोठ्या शहरातला नाही लहान ग्रामीण भागातला आहे तो, त्याला लोकांनी टाळ्या पण वाजवलेल्या आहे तिथे, खुश एकदम. या 4-5 हजार प्रेक्षकामध्ये 700-800 बायका पण तिथे उपस्थित होत्या पुढच्या बाजूला. बघा इथे या कोपऱ्यात
त्या स्त्रिया बसलेल्या आहेत प्रेक्षक, त्यांचे रिस्पॉन्स आहेत. मी माझीच उत्सुकता की ही कसं काय असं एवढं छान बोलते, तर त्यांनी मला सांगितलं की तुकडोजी महाराजांच्या परंपरेत कीर्तन शिकलेली आहे आणि तुकडोजी महाराजांच्या जी आहे, तुकडोजी महाराज स्वतः पोवाडे वगैरे पण लिहिलेले आहेत. मला हे गुरु मिळाले आणि ते म्हणाले की तुम्ही तमाशात काम करा. मी म्हटलं बरं ठीक आहे. मी अनुभव म्हणून केला. माझ्या लक्षात आलं की ज्या 40-50 ऑडियन्सवर मी बोलते कीर्तनाच्या, तिथे 4 ते 5 हजार ऑडियन्स आहे आणि आपले जे तुकडोजी महाराज सांगितलं तेच मी सांगते. अशा प्रकारे त्यांनी वारी आनंद यात्रा ह्या शेवटात तुमच्या लक्षात आलं असेल की अशा प्रकारे सगळे आहे. आपण नाथाची परंपरा पाहिली, भारुडाची परंपरा पाहिली तर ती लोकगीतेतनंच आलेली आहे अशा अर्थाने. मग आपल्याला जो वारी माहिती आहे जी मी सामोरं वारीला गेलो जेव्हा 2001 साली, त्याच्या आधी पण गेलो होतो आणि त्यानंतर त्याचे काही अनुभव घेतले आणि मग आपण फोटो बघता बघता बोलू. हा जुना नकाशा आहे जो तुकाराम देहू आळंदीपासून पालखी निघते पंढरपूरला 2 मार्गाने जाते आणि महाराष्ट्रामध्ये अशा 17-18 पालख्या महाराष्ट्राच्या विविध भागातून जातात. अगदी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी रचली तेव्हा त्या काळामध्ये संस्कृत भाषा ही बोलायचंच काय तर ऐकायची पण परवानगी नव्हती मोठ्या समाजाला भारतातल्या आपल्या लोकांना. पण तिथे त्यांनी त्यावेळेस ती जी गीता आहे ती मराठीत लोकांना उपलब्ध करून, त्याला प्राकृत भाषा किंवा मराठी भाषा, आणि त्या मराठी भाषेच्या उपलब्धीमुळे अनेक बहुजन संतांना प्रेरणा मिळाली, नामदेवांपासून ते अगदी तुकारामपर्यंत, आणि ते स्वतः आपल्या भाषेत व्यक्त झाले, मराठीमध्ये व्यक्त झाले, प्राकृतमध्ये व्यक्त झाले. आणि मग त्यामध्ये व्यक्त होताना सगळं समानता, वारीतल्या ज्या मूळ स्पिरिट जे आहे, जातीभेद भ्रम अमंगळ म्हटलं जातं ते, अंधश्रद्धेला, तुमच्या कर्मकांडांना नाकारणं, अगदी विठ्ठल असा एकमेव देव बघा आपल्याला बघायला मिळतं की त्याच्या पायाला स्पर्श करता येतो पंढरपूरच्या विठोबाला. बाकी कुठल्या तो विठ्ठल आहे का कृष्ण आहे तो पुढचा मुद्दा, पण तो विठ्ठल आहे, तो काळ आहे, त्याच्या पायाला स्पर्श, त्याला मिठी मारता येते, त्याला मित्र सखा, त्याला शिव्या पण घालता येतात, आपल्या संतांनी घालून ठेवला. तो मित्र आहे आपला साथी आहे अशा अर्थाने. ते कुठेतरी समानतेच्या अनेक परंपरांमधला तो भाग आहे. आणि त्या अर्थाने मग मी वारी जेव्हा पाहायला गेलो तेव्हा मला त्याच्या गमतीशीर गोष्टी त्यातल्या सामान्य माणसांच्या दिसल्या. आपल्याकडे जेव्हा कृषी संस्कृती होती त्याच्या आधी आपल्याकडे पशुपालक होते, आणि पशुपालक होते ते पाऊस पडायला लागला की समुद्रकिनाऱ्यावर डोंगरावर पाय जायचे. अगदी गुंतर सोंतामर असेल किंवा अनेक राखी डेऱ्यांनी याचा उल्लेख केलेला आहे. तर ते अशाच घाट मार्गाने वरती जायचे. त्यातले अजूनही भटके आपल्याला त्यातला धनगर समाजातले अनेक लोक आपल्याला अजूनही बघा शहरामध्ये क्रॉस होताना दिसतात पाऊस आला की. तर त्यांचं संपूर्ण पशुपालक असल्यामुळे संपूर्ण पावसावरती चक्र अवलंबून होतं. आणि कुठेतरी ती परंपरा पण ह्या वारीमध्ये असेल असं काही लोकांचं म्हणणं आहे की ज्या भटक्यांचं मोठं प्रमाणे सहभाग होण्यामध्ये. समजा 10 लाख लोक वारीत जात असतील पायी, तर त्यातले 4-1 लाख लोकांकडे ही व्यवस्था नसते. ते एकटे इंडिव्हिज्युअल जातात, त्यांच्या डोक्यावर बोचकी असतात, ते त्या गावातल्या व्यवस्थेवर अवलंबून असतात. स्त्रियांचा सहभाग वारीतला महत्त्वाचा आहे. 13व्या-14व्या शतकामध्ये जगाच्या इतिहासात स्त्रियांना काय स्थान होतं हे काय वेगळं सांगायची गरज नाही. आपल्याकडे दलितांपेक्षा स्त्रियांना वाईट स्थान होतं समाजरचनेमध्ये, पण त्यावेळेला वारीमध्ये स्त्रियांचा सहभाग होता. एवढंच काय तर संतसुद्धा तिथे तयार झाले होते. तर ही एक वेगळ्या प्रकारची गोष्ट, याची लक्षणं तिथेच आपल्याला दिसायला लागली होती. आपल्याला माहिती आहे आपण कलाकार म्हणून काम करताना 3Dमधनं 2Dमध्ये आपण काम करतो. समजा आपल्या 2Dची फ्रेम असेल तर आपल्याला अनेक शिकवताना गोष्टी पर्स्पेक्टिव्ह, लाईट, अँगल वगैरे वगैरे मध्ये रिपिटेशन असं पण सांगतात. चांगलं रिपिटेशन आहे, टोपींचं रिपिटेशन आहे, उत्कृष्ट छान आकर्षक, आपली गोष्ट आकर्षकपणे सांगायचं एक माध्यम. पण याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे जी मी पुस्तकात माझ्या लिहिलेलं नाही आहे पण मी सांगतो ते बघा. आपल्याकडे ह्या टोप्या का दिसत आहेत? एरवी मला टेक्स्चर वगैरे दिसणारे अनेक प्रसंग वारीत दिसले असतील, पण मी हाच का क्लोजअप दाखवला. तर टोप्या ह्या ज्या आहेत बघा, गांधी आपल्याकडे आले जेव्हा 15 साली, 30 साली जेव्हा मिठा सत्याग्रह झाला त्यानंतर ती गांधी टोपी लोकांपर्यंत पोचली. तुकाराम महाराजांनी जे सांगितलेलं आहे, जे का रंजले गांधले त्यासी म्हणे जो आपुलोई, तोची साध ओळखावा देव तेथेच जाणावा. तर रंजल्या गांधल्यांप्रती अजून एक माणूस होता महात्मा गांधी, त्यालाच आदर होता. त्यांनी स्वतः तुकारामाचा हा अभंग आणि अर्धा अभंग इंग्रजीमधून भाषांतरित केले होते. हे जरी कोणाला माहीत नसलं ना वारीतल्या लोकांना की तुकाराम महाराजांचे अभंग भाषांतरित केले, पण रंजल्या गांधल्याप्रती जे गांधींनी दाखवलं आयुष्यामध्ये कृतीमधनं ते त्यांना भयंकर जवळचं वाटलं. त्यामुळे
गांधी टोपी स्वीकारली असेल असं माझं दावा, कारण त्याच्या आधी सगळ्या जात समूहाच्या उतरंडीप्रमाणे सगळ्या शिरस्त्राण असायची वेगळ्या प्रकारची, तुम्हाला वेगळ्या विशिष्ट प्रकारचा फेटा व्हायला परवानगी पण नसायची, पण सगळ्यांना समानतेमध्ये आणलं, समानतेत सूत्र त्याच्यामध्ये आलं. त्या फोटो एसेला मी आनंद यात्रा असं नाव दिलं होतं आणि निखळ आनंद तुम्हाला या सगळ्या स्त्रियांच्या चेहऱ्यावर दिसतो. बघा 365 दिवसांपैकी 20 दिवस हे त्यांच्या आयुष्यातले आनंद दिवस आहेत, स्वातंत्र्याचे दिवस आहेत. आपल्या नवऱ्याची, कुटुंबियांची, चहा पाणी, जेवण व्यवस्था सगळ्यांची काळजी करण्यापासून ते मुक्त आहेत 20 दिवस. त्या रिंगणामध्ये अशा प्रकारचं रफली दृश्य असतं. हे झेंडेकरी आहेत आणि त्यांनी सांगितलं अश्व असतो का, तर अश्व असतो आणि अश्वावरती ज्ञानेश्वर महाराज किंवा तुकाराम महाराज असं लोक समजतात आणि तो अश्व शेवटी फिरतो. पण त्याच्या आधी काय काय घडतं हे मी सांगतो. त्याच्या आधी असं घडतं की आपल्याला माहिती आहे की वारीमध्ये अनेक दिंड्या लहान असतात आणि त्यात प्रत्येक दिंड्याचं स्वतःचं एक स्ट्रक्चर आहे. म्हणजे सुरुवातीला झेंडेकरी असतो, तो 4-5 जण झेंडे असतात, तो पहिले 4 माणसं 6 माणसं असतात, नंतर टाळकरी असतात, टाळकरी खूप असतात, मग मृदंगवाला असतो, मग विणेकरी असतो, मग स्त्रिया असतात, त्यांच्या डोक्यावरती हंडा किंवा तुळशी वृंदावन आणि मागे स्त्रिया. ह्या सगळ्या स्ट्रक्चरमधलं रिंगणामध्ये काय होतं, रिंगणामध्ये प्रत्येक दिंडीतला झेंडेकरी एक एक बोलवला जातो. प्रत्येक दिंडीतल्या 2 बायका बोलल्या जातात ज्याच्यावरती एक तुळशी वृंदावन असतं. प्रत्येक दिंडीतला विणेकरी असतो, प्रत्येक दिंडीतला मृदंगवाला असतो आणि सगळे लोकांचं सगळे मृदंगवाले हा जसं झेंडेकरी दिसत आहेत तसं मृदंगवाल्याचं एक रिंगण होतं. तसं मग ते सगळे त्याच्यामध्ये सगळे जमतात आणि मग तसं बायका, मृदंग, टाळकरी असं सगळ्यांचं रिंगण होतं. ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट बघा, 700 वर्षामध्ये आपल्याला जाती व्यवस्था होती, अजूनही आहे. आपल्याला नॉर्मली आता पत्रकार लोकांचे पण त्याची वेगळी जात होते बघा, की पत्रकार एकत्र जातात. हां, इंजिनियर लोकांची मैत्री होती, नवीन जात व्यवस्था आहे. पूर्वी काय होतं, आधारच नव्हता माणसांचा जात व्यवस्थेमध्ये. जात व्यवस्था हा मोठा आधार होता जगण्याचा. तर आणि अजूनही मराठ्याची दिंडी असते, अजूनही बघा शिंप्याची, नामदेव कोळींची, आपल्या आपल्या जातीच्या दिंडी असतात. त्याच्यामध्ये त्यात बाकी जातीचे येऊ शकतात पण नाव त्याचं असतं, संतांच्या नावाने असतं. आता काही संतांची नावं नाहीत तर अजामेळा दिंडी असते. आता अजामेळा दिंडी हे नाव असं आहे की मातंग समाजाच्या दिंड्या आहेत त्या, त्यांना मातंग समाजाचे नाव देता येत नाही म्हणून ते दिलेले. आणि ज्या संताचं नाव आहे ते संताचे देतात. मग त्याच्यामध्ये बघा आता की भेदाभेद भ्रम अमंगळ शब्द आपण सारखा वापरतो, तो त्यांनी रिंगण काय आज नाही आलेले, ह्या परंपरेमध्ये रिंगण आहे. आणि प्रत्येक दिंडी जरी वेगळ्या जातीची असली तरी या प्रत्येकातले लोक एकत्र करून त्यांची घुसळण केली जाते. एक पंढरपूरला काला केला जातो, तो काला कशाचं निर्देश आहे की सगळ्यांना एकत्र आणायचं, सगळ्यांना समान करायचं. आणि मला हे का कळलं असं मी आपलं प्रामाणिकपणे सांगतो. मी इतके वर्ष दिंडी बघतो. मागच्या वर्षी मी गेलो तेव्हा इंदापूरला गेलो, तेव्हा इंदापूरच्या त्या रिंगणामध्ये हे सगळं झालं आणि घोडा निघायच्या आधी बरं का, घोडा निघायच्या आधी त्यांनी अनाऊन्समेंट केली, इंदापूरच्या ह्या रिंगणाला सर्वांनी आम्हाला फार सहकार्य केले. गावातले पोलीस, सरकारी अधिकारी आणि नगरपालिकेतले स्वच्छता कर्मचारी आणि तहसीलदार बाई या सगळ्यांचं एक रिंगण होणार. आता म्हटलं हे सगळी असमानता लाईन आणली ना आणि ती तहसीलदार बाई पळते आणि तो चपरासी पण पळतोय आणि पोलीस मधला मोठ्या पदाचा माणूस पळतोय, खालचा हवालदार पळतोय, सगळ्यांना यांनी एकत्र आणलं. बघा नकळत नाहीये, हे कॉन्शियस आहे. त्यांनी हे मॉडेल दिलं. फक्त आपण मी चित्रकार म्हणून, कलाकार म्हणून दृश्य वाचतो, यातलं टेक्स्ट वाचायची आपल्याकडे पद्धत आहे आणि दृश्य वाचण्याच्या पद्धती जशा अशा बिल्ड होतील ना, आपल्या जसं दृश्य साक्षरता म्हणतोय तसं दृश्य वाचण्याची पण पद्धत जेव्हा डेव्हलप होईल, दृश्य वाचून त्यातनं ॲनालिसिस करण्याची पद्धत होईल, तेव्हा हे अजून पुढे जाईल असं मला वाटतं. हे माझं व्यक्तिगत मत आहे, पण मी याच्याकडे दृश्य वाचन म्हणून पाहतो. कारण दृश्यातनं हे दिसतं, दृश्यातनं त्यांनी असे, कारण बघा तिथे जमले ना की मग इथंच ते सगळे जे काही तुम्हाला फोटो बाई दिसतात ना खेळाचे, ते सगळे इथंच घडतात. तिथं कोणी कोणाला जात विचारत नाही मग, कारण ते त्यांच्या जातीच्या दिंडीतनं इकडे आलेले असतात. त्यामुळे मी असं समजतो की सातत्याने एखाद्या क्षेत्रामध्ये आपण कायम काम करत राहिलं, आपलं दृष्टिकोन जर आपण ओपन ठेवलं तर अनेक गोष्टी नव्याने आपण उलगडू शकतो. हां, तो धनगर त्या हे काटेवाडीला असं घडतं. काटेवाडी हा अजून त्या एरियातला मोठा धनगर समाजाचा एरिया आहे, बारामती इंदापूरमधला. त्याचा सन्मान वगैरे आहे. आणि हे असंच परीट समाज जो आहे तो पण आपल्याकडे पालखी आली म्हणून पायघड्या घालतो त्याच्या धोत्राच्या आणि पुढे जाते.
आपल्याला माहिती आहे की ज्या रस्त्याने पालखी जाणार आहे त्या रस्त्याने लोकांची भावना असते की आपण त्याला पाहायला, रस्त्याने जाणारे माणूस म्हणजे हा देव नाही आहे, ती माणसं आहेत जे तुकाराम महाराजांचे किंवा विविध संतांचे अभंग म्हणतात, जे अभंग त्या काळातले प्रचाराचं साधन होतं. त्यांनी जे काही त्या अभंगात वर्णन केलं ते त्याचा प्रसार करायचे आणि ते महत्त्वाचं आपल्या आयुष्याच्या दृष्टीने, म्हणून लोक त्याला पाहायला टेकवायचे. आजकाल मोठ्या प्रमाणात मौखिक परंपरा आपल्याकडे आहे, वारीतनं आली आणि त्यांनी मराठी भाषा टिकली असं सगळे तज्ज्ञ लोक सांगतात. पण आता तुम्हाला वारीमध्ये बघा, गेल्या अनेक वर्षात अनेक पुस्तकं घेऊन वाचताना दिसतात लोक. आता मौखिक परंपरेतनं अभंग पाठ व्हायची पद्धत गेली, कारण ते कानावर पडणंच कमी झालं प्रत्येकाच्या आपल्या नोकऱ्या व्यवसायामध्ये. पण ज्यांना वारीत सहभागी व्हायचं नव्याने, त्यांना काय, तर त्यांच्याकडे पुस्तकाची मुद्रित परंपरा आहे. गोष्टी बदलतात पण काही गोष्टी सेम राहतात. स्त्रियांचा वारीतला सहभाग जो आहे त्याचा उल्लेख 2-3 वेळा केला, पण त्याच्यामध्ये अनेक प्रश्न असतात बघा, की स्त्रियांचा स्नानाचा प्रश्न असेल समजा, तर मग काय होतं की सकाळी 6 निघतं, संध्याकाळी 6 संपते. आधी इरावती कर्वेंनी सुद्धा वारी केली, ते त्यांनी वर्णन केली. ती 2:30-3 वाजता स्त्रिया पहिल्या उठतात, त्यांची प्रातिनिधिकची कामं पहिली संपतात, स्नान बिन संपतं, मग 4 वाजता आणि 6 वाजता पहिलं शिंग वाजतं आणि वारीत लोक उभे राहतात. मग त्याचे टप्पे ठरलेत त्याप्रमाणे प्रवास करत करत पुढे जातात आणि ते पुढे गेले की संध्याकाळी 6ला परत मुक्कामी पोहोचतात. तोपर्यंत काही वाहनं पुढे गेलेली असतात, त्यांची व्यवस्था केली जाते. पण 2च कपडे असतात किंवा 3 कपडे, त्यामुळे साडी एक धुतली की एक अंगावर असते आणि एक वाळवायला असते. मग कुठे पहिला जो ऊन पडल्याचा काळ असतो तिथे वाळण्याचे दृश्य बघायला लागतं. ही जेवणाची व्यवस्था आहे, जी ऑर्गनाईज व्यवस्था आहे, ज्यांच्या दिंड्या आहेत त्यांची आहे, त्यांची स्वतःची माणसं आहेत, करतात. पण बाकी ठिकाणी गावातनं कुटुंबातनं भाकऱ्या मिळतात, जमा केल्या जातात, त्या शाळेची मुलं वाटत आहेत, नव्याने सामोरे झालेली माणसं. विश्रांतीची वेळ आहे, एकदम शिस्तबद्ध पद्धतीने चालू आहे काम. तंबू आहेत आणि काही लोकांना ज्याला मोकळा समाज असा शब्द वापरला जातो, म्हणजे जो दिंडीमध्ये असतो मोकळा असतो, स्वतंत्र असतो. कांदा मुळा भाजी, जे वारी येते त्याला आपल्या शेतात जे पिकेल द्यायची परंपरा आहे, त्याचं स्वागत आहे. पकवा नावाचा खेळ आहे. वारीमध्ये हे खेळ दिसतात आपल्याला बघा. आता मी गेले 20 वर्षापूर्वी माझं पुस्तक आलं. या कुठल्याही खेळांना महाराष्ट्राचे खेळ म्हणून आपण कधीही मान्यता दिलेली नाही, कारण ते काय आपल्या लोकांचे नाहीत. असं अजूनही आपल्या काही लोकांना आपल्यामध्ये तुच्छतेची भावना असते ना, आपल्याशिवाय दुसऱ्या सगळ्यांना तुच्छ लेखाची लोकांची कल्पना असते. आणि ते खेळ असे आहेत की सगळे लोक खेळले असतील बघा. सूर पारंब्या असेल, फुगड्याचे अनेक प्रकार आहेत. हा एक प्रकार आहे जो अमृत मंथन नावाचा प्रकार आहे. हमामा गे पोरा हमामा हा खेळ आहे. सगळे स्त्री पुरुष बघा, ह्याच्या सगळ्या फोटोमध्ये तुम्ही जे खेळ आहेत ते स्त्रियांचे खेळ असं समजलं जातं. फुगडी असेल, हमामा असेल, हे असेल. इकडे अनेक पुरुष आपल्याला खेळताना दिसतात. कुठेतरी नकळत बघा जेंडर इक्वॅलिटीचा मुद्दा त्यांच्या डोक्यातनं असेल असं वाटतं. आपण याच्याकडे अशा दृष्टीने बघू, कारण त्यांना आपल्याला बघा लहानपणामध्ये हे स्त्रियांचं आहे, हे पुरुषांचं आहे, पुरुषांनी खेळायचं नाही. त्यांना तसं नाही, त्या फुगडी खेळलेच नसते ना पुरुष. मी वारीत जेव्हा जायचो तेव्हा त्यातला एक 2007 सालचा प्रसंग. हा माणिकराव कदम नावाचा माणूस आहे, कीर्तन अभंग चालू आहे त्याचा, वय मोठं आहे, तो गोंधळी समाजाचा माणूस आहे. ही मागे बसलेली माणसं आहेत ती देहूच्या दिंडीतली लोक आहेत. म्हणजे अगदी हा ढोलकीवाला आहे, तो मला भेटला कुठतरी, तर फ्रेम मेकिंगचा कारखाना आहे, असेच बहुजन काम करणारे रोजच्या रोटीवरती माणसं, कुठले नोकरदार नाही. हे एवढे डिटेल सांगायचं कारण असं की तो गातोय काय अभंग हे मला महत्त्वाचं वाटतं, आणि ते आपल्याला वारी परंपरेतला सलोखा काय आहे हे सांगणारं गोष्ट आहे असं मी नेहमी सांगतो. तुकाराम महाराजांचे 8 का 9 अभंग हिंदीमध्ये आहेत, जे आपल्याला गाथा मंदिर जे आहे दिंडी जिकडे दिसतं, सरकारी अभंगांच्या ज्यात छापलेले आहेत ते आज आपल्याला याची आठवण करायला लागते दुर्दैवाने. नाहीतर बघा आता पाटण्यामध्ये एक मुंबईच्या गायिकेचा कार्यक्रम झाला सत्काराचा, भोजपुरी गायकाची गायक, आणि ती ज्या हॉलमध्ये कार्यक्रम झाला तो हॉल जो होता तो गांधींच्या नावाचा हॉल होता, बापू हॉल म्हणून होता पाटण्यामध्ये. आणि त्या ठिकाणी मग तिला गायक असल्यामुळे त्याचा मोठा भोजपुरी गायक आहे, मुंबईत करिअर केलं म्हणून तिथल्या उपमुख्यमंत्र्याचा सत्कार बित्कार झाला, आणि तिने मग भजन म्हणा म्हटले. भजन म्हटल्यावरती गांधीचंच भजन म्हणणार. मग ईश्वर अल्ला शब्द आल्यावरती लोक त्या ऑडियन्समधल्या प्रेक्षकांनी आक्षेप घेतला.
त्याला बंद करायला लावलं, माफी मागायला लावली. अशा परिस्थितीमध्ये जर तुकाराम बरं 400-500 वर्षापूर्वीच गेले, त्यांचं काय केलं त्या लोकांनी माहीत नाही. की तुकारामाची दिंडी जेव्हा निघते तेव्हा अनगडशाह बाबाचा दर्गा आहे तिथे. हा बघा अनगडशाह दर्गा आहे, अनगडशाह बाबा. अनगडशाह बाबा त्या काळातला तुकाराम समकालीन होता आणि त्याचे आणि सुफी परंपरेचे तुकाराम महाराजांचे आणि वारी परंपरेचे नातेसंबंध होते. म्हणजे वैचारिक त्यांना देवाणघेवाण होते, समानतेचे त्यांच्या काही संकल्पना समान होते. तर अनगडशाह बाबा भवानी पेठेत राहायचा पूर्वी. तुकारामाने त्याला देहूत बोलून घेतलं, तिथे मुक्काम केला. तो गेल्यावर त्याची एक तिथेच समाधी आहे. आणि आज देखील तुकारामाची दिंडी निघाली ती पहिली सकाळची विश्रांती आणि आरती त्याच्या दर्ग्यावर होते आणि मग पुढे जाते. ही पण चांगली गोष्ट आहे. मग असंच शेख मोहम्मद म्हणून आहेत श्रीगोंद्यांचे, तेच तुकारामाचे समकालीन होते, त्यांचे संदर्भ होते. त्यांनी समानतेच्या गोष्टी सांगितल्या. त्यांचे अभंग आहेत मराठीतले महत्त्वाचे. वारी पुढे पोचली, पाऊस आला, पावसामध्ये खेळ खेळून लोक निघाले, कपडे उपडे सर्व चिखलाने माखलेत. पंढरपूर आलं. पंढरपूरमध्ये तर माहिती आहे की 10-15 लाख लोक एका वेळी आले. तर आषाढी वारीच्या दिवशी त्यांचं एका दिवशी सगळ्यांचं दर्शन होऊ शकत नाही. एका सेकंदाला एक माणूस म्हटला तरी 2-2.5 लाखाच्या वर जाऊ शकत नाही आकडा दर्शनाचा. सगळे कळत दर्शन. पण आपल्याला माहिती आहे कळत दर्शनाची परंपरा काय आहे की समस्त बहुजन समाजाला विठ्ठलाचं मंदिर खुलं नव्हतं. साने गुरुजींनी त्याच्याबद्दल आग्रह केला आणि औपोषण केलं, त्यातनं झालं. त्यामुळे कळत दर्शन गेलं तरी खूप झालं. वारी पायी करण्यामध्ये जे नॉलेज मिळेल, जे अभंग कानावर पडतील ते ज्ञान घेऊन जाणे ही महत्त्वाची गोष्ट होती. फोटो मी आपला त्यावेळेस असा काढला की विठ्ठलाच्या मूर्ती शेजारी एका आपल्या दिंडीचा फोटो काढून लोक घरी जातात अनेक स्टुडिओमध्ये. अजून एक महत्त्वाचा फोटो आहे, हा एक गडिंग्लजचे शंकर भैरू गाडे म्हणून आहेत. हा एक फोटो माझा बऱ्याच लोकांना आवडतो, तो माझ्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर पण होता. हे स्नान जे आहे बघा तुम्ही, हे कुंभमेळा होतो ना नाशिकला आता होणार आहे आणि तिकडे झाला, तर वर्षभर पापं करायची आणि त्याच्यामध्ये डुबकी मारली की पुण्य मिळतं. ह्याच्यामध्ये असं मिळत नाही. याच्यामध्ये तुमचे कुटुंबातले जे तरुण सहकारी ते आपल्या आईवडिलांना स्नान घालतात. का करतात तर अख्खी वारी परंपरा मग ज्या माणसाच्या नावावर उभी आहे पुंडलिकाच्या, त्यांनी आपल्या आईवडिलांची सेवा केली. त्यांनी आईवडिलांनी सेवा केली, नाहूमाप घातलं आणि अगदी विठ्ठल त्याच्या दर्शनाला आला की हा कोण माणूस आहे मला किंमत देत नाही, तरी त्याला त्यांनी विटा फेकल्याने सांगितलं याच्यावर उभा राहा, माझ्या आईवडिलांची सेवा करतोय. आणि तो विठ्ठल अजून तिथं उभा आहे, यांची सेवा चालू आहे. तर त्या पंढरपूरच्या चंद्रभागेमध्ये पुंडलिकाचं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या डोहामध्ये अशा प्रकारचे दृश्य आपल्याला दिसतं. आणि मी बघा तुम्ही त्याचा डोळे मिटले असले तरी तो एक कृतार्थ त्याच्या अंगावर हात फिरतो म्हटल्यावर कसं वाटतं. इथे एकदम खुश आहे, हे कुटुंबीय आहेत असे, असं मी फोटो काढला. 7-8 वर्षांनी 2008-9 साली मला हा माणूस भेटला आणि त्याची म्हणजे त्याचे कोण शिक्षक होते, त्यांनी सांगितले आमचे मामा आहेत, तुम्ही त्याचा फोटो काढला आहे, त्यांना फोटो एक द्या आम्हाला. मी द्यायला गेलो. एक कार्यक्रम होता त्यानिमित्ताने सांगलीमध्ये आणि म्हटलं तुम्ही या कार्यक्रमात तुम्हाला देऊ. मी असंच तुमच्यासारखं बसलेत, मी सांगतोय हा कसा महत्त्वाचा आहे, सेवाभाव महत्त्वाची असं असं. शिक्षक उभे राहिले, हां मला तुम्हाला सांगायचं एक महत्त्वाची गोष्ट. म्हणजे सांगा, दिला माहिती. ते म्हणजे तुम्ही सांगताय सगळं चांगलं आहे, अगदी बरोबर आहे, फक्त एकच आहे की ह्या माणसाचे हे कोणी नातेवाईक नाही आहेत, ते त्याच्या दिंडीतले पण नाही आहेत, ते त्यांना एकमेकांशी संवाद पण झाला नाही, ते बोलले पण नाहीत, ते ह्या एकटाच नाहत होता, स्नान करत होता, एकटाच वारीत गेला होता म्हातारा माणूस. ह्यांना असं वाटलं असणार आहे की आपल्या वडिला समान व्यक्ती आहे आणि त्यांनी त्याला स्नान घातलं. बघा ह्या सेवाभाव दिसते एकतर. आणि ह्या लोकांच्या म्हणजे ही जी माणसं आहेत ना, हा माणूस आहे, ही बाई हा पुरुष आहे, ह्यांच्या मनात वारीने पेरलेली भेदाभेद ब्रह्म मांगळ असं मानतो. त्यांना बघा स्पर्श करायला, स्पर्श हा महत्त्वाची गोष्ट आहे आपल्याकडे उच्च निश्चेचं प्रमाण लोकांच्या मनातून अजून जात नाही आहे. त्यांना स्पर्श करायला भीती वाटली नाही बघा, त्यांनी बघितलं नाही, जात नाही विचार त्याची काय. त्यांनी आपल्या वडिलासमोर व्यक्ती नाव मागू घातलं. तर ह्या गोष्टी आहेत ना, ह्या मला वाटतं की ह्या आपण नीट प्रकारे लोकांसमोर नेल्या पाहिजे. पण उगाच कर्मकांडामध्ये वगैरे अडकायची काही गरज नाही. त्यातली जी बघा वारीतला प्रसाद जो आहे ना, तो तुमच्या बुंदीचा लाडू नाही आहे, लाह्या बत्ताशा आहे, सगळ्यात स्वस्त प्रसाद आहे. अशा अनेक साध्या साध्या गोष्टी आहेत. त्या वारी अजूनही करणारी माणसं, काय काही लोक आधुनिक पद्धतीने जातात, म्हणतात की वारी तुम्ही करा, तुम्हाला जीवनानुभव घ्यायची संधी म्हणून असते. त्यातल्या काही वाईट गोष्टी आहेत का, तर हो आहेत. कधी कधी ह्या सगळ्या विद्रोहाच्या परंपरेला पुन्हा
मूळ सनातनीमध्ये नेण्याचं काम सनातनी सिस्टीम करत असते. त्यातनं आपण त्यांना डिस्कार्ड करायची गरज नाही ना. आपल्यातल्या आधुनिक विचार लोकांनी काही चुका केल्यात मला माहिती आहे, आणि टाळकोटे म्हणून ठेवलं, काही लोकांनी त्यांच्या श्रद्धेला अंधश्रद्धा मानलं. पण ॲक्च्युली जर ह्या सगळ्या आधुनिक विचाराच्या माणसांनी, काही लोकांनी समजून घेतलं, पण काही लोकांनी काय म्हणतात त्याला, स्वतःला खूप अक्कल आहे सांगण्याच्या नादामध्ये, आम्हाला सगळं कळतं सांगण्याच्या नादामध्ये दुसऱ्याला डिस्कार्ड करत गेले ना. त्यात त्यांनी बघितलं नाही की कुंभमेळ्याबद्दल तुकाराम महाराज काय म्हटले, लग्न झालं तरी तुम्हाला साधूकडे जाऊन प्रसाद घेऊन बाळ होणार आहे, त्याकडे तुम्हाला लग्न करावं लागेल आणि झोपावं लागेल वगैरे असे पण अभंग आपल्याकडे आहेत. तर ते प्रॅक्टिकॅलिटी त्यांनी सांगितलं त्या काळातल्या ज्ञानानुसार. मग तमाशा शब्द आहे बघा, तमाशा शब्द हा अरबी शब्द आहे. कुस्ती आपण खेळतो ती पण अरबीजमध्ये खेळायला पाहिजे, तर अरबी आहे. अरबी शब्दाबद्दल बऱ्याच लोकांना डोक्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे. फारसी भाषेबद्दल आहे, उर्दू भाषेबद्दल आहे. मृदंग आहे बघा, तो उर्दू शब्द आहे समान. अशा अनेक भाषेतले शब्द मराठीमध्ये जे आले, त्या भाषेतले शब्द घेऊन तो मूळ शब्द टोपी असेल, कपाळ असेल पासून ते तमाशा, मोठ वगैरे सगळं तेलुगू भाषा, भारतातले 1932 शब्द, 100 शब्द एकत्र गुंफले आणि तो मूळ शब्द आणि त्याच्या कवसात तो शब्द असं करून ते विठ्ठलाचा आकार दिला. कारण ह्याच विठ्ठलाचे जे भक्त आहेत त्यांनी मराठी भाषा जीवन ठेवली आणि त्यांनी ही भाषा सहिष्णू ठेवली, आणि म्हणून याचं एक सहिष्णुतेचं प्रतीक असलेलं शब्दशिल्प आम्ही तिथं तयार केलं. ज्या ठिकाणी लोक थांबायचे नाहीत वारीतले, ते थांबायला लागले त्या विठ्ठलाच्या मूर्तीच्या बाजूला, जमेल तसं त्यातले अर्थ समजून घ्यायला लागले, चांगली कलाकृती करून लोकांपर्यंत पोचवायचं. त्या गावाला, आम्ही ज्या गावात ते प्रदर्शन करणार आहे त्या गावाला एक आयडेंटिटी आली. सगळे लोक आता ते विठ्ठलाचं शब्दशिल्प हे मोठं 23 फुटाचं शिल्प केलं, लोखंडामध्ये केलेलं आहे, लेझर कटिंग करून ते सगळं केलं आहे. त्याचं छिद्र आहेत ती सगळी, म्हणजे आकाशाचा रंग जसा बदलतो तसं ते दिसतं वेगवेगळं. वारी आणि तमाशाचं आम्हीच काही मित्रांनी, त्यातले इथं कोण उपलब्ध आहे, सचिन निंबाळकर आहेत आणि 4-5 जण आम्ही एकत्र एक ट्रस्ट स्थापन केला. निशा साळगावकर, केशव कासार, आणि आम्ही ठरवलं की ह्याची आपण कायमस्वरूपी आर्ट गॅलरी करायची. आणि मग आता पंढरपूर रस्त्याला आम्ही त्याची आर्ट गॅलरी करतो आहे आणि तिथे ते काही काळात 1-2 वर्ष उभं राहील. आणि हे जे लॉजिक आहे सगळं तिथं मांडण्याचा प्रयत्न आहे. कारण एका बाजूला हा जो तमाशातलं आत्मसन्मानाचा प्रवास असेल, अभिव्यक्तीचा प्रवास असेल आणि असमानतेवर भाष्य करण्याची गोष्ट असेल, त्या करण्या माणसांचं योग्य स्थान देण्याचा प्रयत्न आपला असावा. आणि वारी परंपरेतला हा जो समानता, भेदाभेद, ब्रह्मंगळ, ह्या सगळ्या गोष्टी आपण समोर आणल्या पाहिजे. ह्या भावनेतनं आम्ही प्रयत्न करतो आहे. केतकर आले असते तर ते इथं आले होते, मला कळालं. त्यांनी पण आम्हाला थोडी मदत केलेली आहे बांधकामाकरता. 1.5 कोटीचा प्रकल्प आहे. त्याचं अशा प्रकारचं एक मॉडेल आहे त्या गावात. त्या गावाने आम्हाला जागा दिली आहे 1 रुपया भाड्याने, म्हणजे काहीच नाही.